जय श्री महाकाल मित्रांनो. आज काय 10 दिवस झाले इथं इकडेच मला रनिंगसाठी आलेलो आपल्या अफीमला घेऊन. चल बनताय क्या बनताय. तर 1-2 किलोमीटर पळायलो आहे. अजून 1 किलोमीटर जायचं आहे. तीन किलोमीटर कम से कम रनिंग असते आपलं सकाळचं. त्यामुळे काही विषय नाही. चाललोय आता. 2 किलोमीटर पळलोय आता. 1 किलोमीटर फक्त चालायचं. हां करेक्ट 3 किलोमीटर बसतंय ना काय. तर यावर मस्तपैकी पळायचं 1 तासभर. धावा बघा धावा. असा तो चिमण्यांचा धावा. लय लांब असल्यामुळं दिसून येत नाही, पण तोडायला काय ना गुंत्यात पाय माझा मोकळा. तसं काम आहे. पाय काय मोकळा पाहिजे. आपली गरज आपण भागवायची. दुसऱ्याच्या भरोश्यावर राहून काहीच कधीच होऊ शकत नाही. 100% ही रियल फैक्ट है और रियल है ये सब. दूसरे के भरोसे रहेगा तो कुछ नहीं होगा. जो भी करना है खुद को करना है. खुद नहीं करेगा तो कुछ नहीं करेगा. इसको हमेशा बोलता है मैं. क्या बोलता है तेरे को? यही बोलता हूँ कि भागो दौड़ो. दौड़ने से सब कुछ करने से मिलता है. इथनंच पाणी जातं पुढं. माहुली वगैरे. माहुली नागेवाडीलाही असंच फिरून पाटाने त्या गावात पाणी पोचते. अजून आपली वस्तू नवीन आहे आणि ह्या मातीत अजून सवय नाही तिला. त्यामुळे हिला पहिली 10-15 दिवस चालवली पाहिजे. चांगली पळवली पाहिजे. पाय बी तिथं मजबूत झाल्यानंतर मग तिला मैदानावर काढा. नाही तर सूट होत नाही तोपर्यंत काय उपयोग. नाही तर जिकडं तिकडं मार खाणार. हां भाग्यनगर माझी बाकूची वाडी पहिलं नाव. ह्यो आमचा तलाव भेंडावड्याचा. आणि एवढंच अंतर. आता इथनं माघारी डायरेक्ट घरी. 3 किलोमीटर झालं. चल बनताय. उधर नाही देखणे का आपले उसी भागणे का है. सध्याला आम्ही चालतोय. चालत तालव्यात पोचलो तर बघतोय तर काय पवनची क्या डोंगरावर दिसत होत्या, पण लईच लांब होत्या. तिकडं जाऊस तर 40 ते 50 किलोमीटर हित नाही त्या. मग म्हटलं राव दे इथं चाला. मग अर्जुन पुढं मी त्याच्या मागं आणि माझ्या मागं आमची अफीम. तिला सुद्धा दम भरला नाही अजून. नुसतीच धाप्या देत्या, पण म्हणते अजून पळायचं आहे. माझा पळायचं आहे म्हणलं तुझी इच्छा कशी मोडायची आपण. तवर गाणं लावलं अर्जुन. हे गाणं तुम्ही ऐकले का? राधे गे राधे सांगे ना तुझे केले हाल गोरे गाल कसे झाले. ससं हिला का लय वाईट बरं का ह्या रानाला. हां ससं का राहायची पण अडचण लय रे. धरायचं म्हटलं तर अडचण आहे. नाहीतर मैदानाला गावल्यावर फसा जातो कुठला. अडचणी असल्यामुळं साधून संधी तुला एकांती.
कसे झाले ग लाल गोरे गाल. ही शंभू नारायणाचं मंदिर तिकडं जुनं, अतिशय फार जुनं मंदिर आहे. कुणी बांधलंय काय अजून कळालं नाही. फक्त जे ती म्हणतोय राक्षसांनी बांधलंय. रातच देवळा बांधलेला आहे, फक्त कळसाचं कामच एवढं राहिलेलं. कळसाचं काम इथल्या गावातल्या माणसांनी परत बांधलं. पण अतिशय जुनं मंदिर ते तिथं आहे पांढरं. चला कसे झाले लाल गोरे गाल, कोमल कळी तू बहुऱ्या मनाची. राधा गवळण कोमल कळी बहुऱ्या मनाची. म्हणजे बघा, बहुरं मन माहीत आहे का तुम्हाला कसलं असते? डोळा बाई डावा उडतो डोळा, डोळा बाई डावा.